Hey guys, it's Riya Kadam here. Welcome back to my channel with another new vlog. तर मम्मी ते डालड्यातल्या चपात्या बनवतीये. त्याची मस्त अशी चपाती आहे, त्याच्यावर मस्त अशी घी टाकली आहे. भरपूर अशी घी टाकली आहे कारण मला घीच्या चपात्या खायच्यात. आणि तुम्ही बघू शकता. आणि ते साईडला मस्त चाय गरम करायला ठेवली आहे आणि ते चपात्या बनतात. सो हा आहे माझा सकाळचा नाश्ता आजचा. चाय चपाती, डालड्यातली चपाती आणि चाय. तर मी खाते आणि नंतर मग तुम्हाला माझा पूर्ण रुटीन दाखवते आजचा. तर मला मम्मीने घीच्या चपात्या दिलेल्या सकाळी नाश्त्याला आणि बाकी सर्वांसाठी बेसन पोळी बनवली होती. तर इथे मम्मी ताईसाठी टिफिन पॅक करते. तिला ऑफिसला जायचं होतं तर मम्मीने तिला पण बेसन पोळी दिलेली कारण तिला कोणती भाजी नव्हती पाहिजे. आणि मी इथे माझा अभ्यास करत बसली होती. माझे नोट्स कंप्लीट करत होती सगळे. आणि इथे पूर्व पण नाश्ता करायला बसली आहे, मस्त बेसनपोळी चपाती. तर इथे नंतर मम्मीने गहू साफ करायला घेतले होते कारण जे गहू आणलेले ना ते आधी चांगलेच होते पण त्याच्यात नंतर काय असे दगड वगैरे छोटे छोटे भेटत होते. तर मम्मीने गहू साफ केले आणि त्यानंतर मग ते दळायला दिलेले. सो गाईज, माझा अभ्यास झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय, मी आणि पूर्वा. तर मम्मीने जेवायला काय बनवले ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे डाळ भात आणि सुकट बनवली आहे आणि ते पण जेवायला बसली आहे. आम्ही बेडरूममध्ये जेवायला बसलो आहे आज कारण आमच्याकडे ट्रॉली क्लीन करायसाठी आलेत बाहेर. तर आम्ही आतमध्ये बसलो जेवायला. सो आता मी जेवते आणि नंतर भेटू आपण. काहीच जेवण झालं आहे आणि खूप वेळ झाला जेवण होऊन. आता किती वाजलेत? 5 वाजलेत आणि ते आमच्या ट्रॉल्या क्लीन झाल्या आहेत. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते काय झालेलं. हे जे आहे ना ते चेंज केलं आहे आम्ही. हे पूर्ण नवीन लावलं आहे. 3च ट्रॉल्या चेंज केल्या आहेत आणि इकडे पण नवीन सगळं बसवलं आहे. सगळं क्लीन केलं आहे. इथे मम्मी बसली आहे. कसं वाटतंय क्लीन सगळं? हां, गंजलं होतं त्याच्यामुळे ट्रॉल्या बाहेर पण येत नव्हत्या म्हणून आम्ही चेंज करून घेतले ते. आणि आता ते लावायचं आहे. तर दादा लावून देईल सगळं. मी तुम्हाला दाखवते. किचन एकदम खराब झालं आहे. सगळं क्लीन करायचं आहे. मी दाखवते की कसं लावता येत ते. आणि ते जे सामान होतं ना ते आपलं ते त्यांचं ते जुने तवे बिवे ते आणि हां ते बघू. सध्या आपण बघूया कसं लावता येत. झालं आहे ट्रॉल्या लावून आमच्या इथे. बघा एकदम स्मूथली बाहेर येत आहे सगळं. हे बघा एकदम स्मूथली बाहेर येत आहे. ते सगळं झाल्यावर मी लादी पुसून घेतलेली आणि मम्मी पण आतमध्ये किचनमध्ये सगळं सेट करून ठेवत होती. म्हणजे ट्रॉल्या काढल्या तर सामान पण काढलं होतं सगळं, भांडी वगैरे. तर तिने सगळं लावून घेतलं बरोबर. इथे मम्मा काम करते. इथे सगळं किचन ती क्लीन केलं आहे तिने. क्लीन करायचं होता तेच करते आहे. आणि इकडे सगळं सेट करून ठेवलं आहे मस्त. ग्लास वगैरे कप आणि ट्रॉल्या एकदम अशा स्मूथली बाहेर येत होत्या. आधी खूप म्हणजे असं जोर लावायला लागायचा बाहेर यायसाठी कारण ते गंजलं होतं म्हणून. सो गाईज,
माझं जेवण झालेलं आहे आणि मला दाखवता नाही आलं की मी काय जेवली आहे. तर आज मी खाल्ली आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी. सो आणि मला नंतर शूट नाही करता आलं कारण ट्रॉली सगळं झाल्यावर मग मी फ्रेश झालो, लादी वगैरे पुसली. त्यानंतर मग मी क्लासला गेलेली. मग मी क्लासवरून आली आणि लगेच जेवायला बसली फ्रेश वगैरे होऊन. आणि मम्मी गेलेली खाली जेव्हा मी क्लासवरून आलेली तेव्हा. सो ती सांगेल तिने काय आणलंय. ए सांग, काय आणलं बोल चल. सांग. तर तिने काय केलं माहितीये, ट्रॉली जेव्हा क्लीन करत होतो ना तर तेव्हा आहे ना काय भांडी होती अशी म्हणजे खराब झालेली थोडी. डोशाचा तवा, हा तवा वगैरे होता. होते, एक कढई होती आणि असं छोट्या मोठ्या अशा चीर गेलेले स्टील. जल्दी जल्दी बोल रे, कल सुबह पनवेल निकलना है. स्टीलच्या वाट्या वगैरे होत्या ना त्या सगळ्या मोड तोडल्या दिल्या आणि त्याच्या बदली काय घेतलं सांग रिया. तर त्याच्या बदले घेतलंय आम्ही कुकर. कोणता आहे? ग्रीनचे काहीतरी आहे कुकरचं नाव. ग्रीनचे कुकर. अरे दिसत नाही मम्मी. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कुकर कसा घेतलाय, कोणत्या स्टाईलमध्ये घेतलाय, कसं काय फर्स्ट टाइम. सो चला. सो आता मम्मी करणार आहे अनबॉक्सिंग. रियाने आधीच आल्या केलंय. हे मी पॅक केलेलं आहे. एकदम युनिक पॅक केलेलं. तर असं आहे कुकर. हे काय आहे यार, बाजूला ठेव. टेंटेडेंग. हे झाकण आहे आणि हे कुकर आहे. बॉक्स साईडला ठेवता. दाखव, खोल. ओ वाव, चांगला मस्त असा कुकर आहे. 3 लिटर. किती? 3 लिटर. जी मोडतोड होती ना त्याचे झाले 950 रुपये. आणि हा कुकर आहे 1000. त्याला मी वरचे काहीच दिले नाही. जेवढी मोडतोड होती त्या पैशात कुकर फ्री मध्ये आणला कुकर, म्हणजे सामान देऊन. त्याला सांगितलं की मी देणार नाही. आणि हा कुकर आहे ना या झाकणाचा हा फर्स्ट टाइम घेतलेला आहे. फर्स्ट टाइम यूज नाही केलेला आहे. आता फर्स्ट टाइम करणार. फर्स्ट टाइम लावायचा तो हा लावला. हा आहे छोटासा असा नाजूक ग्रीन शेफचा कुकर आहे. आता ह्याच्यात पण काहीतरी रेसिपी बनेल. ह्याच्यात नाव, ह्याच्यावर नाव माझं टाकलंय मम्मीनी. अरे दिसत नाही. थांब. अरे दिसत नाही. हा रिया उमेश कदम असं नाव टाकलंय माझं मस्त. हा एक 3 लिटरचा सुंदर कुकर. आता ह्याच्यात रेसिपी बनवशील ना? हो. काय बनवून दाखवशील? ह्याच्यात आहे ना मसूर भात. नाही चिकन. नाही यार, नाही चांगलं काहीतरी. हा चिकन बिर्याणी. झटकीपट बनणार आहे ह्याच्यात चिकन बिर्याणी. सो तो पण व्हिडिओ लवकरच येईन. स्टे ट्यून त्या व्हिडिओसाठी. कमेंट करून सांगा व्हिडिओ बघायचा असेल तर. आणि कसं वाटते नवीन कुकर आल्याबद्दल? मी कधी यूज नाही केली. ग्रीन शेफ. आपण कोणता वापरतो? आपल्याला दुसरा होता बटरफ्लाय वाला कुकर वापरतो आम्ही. बटरफ्लाय. 5 वर्षाची वॉरंटी दिली आहे त्यांनी. वॉरंटी कार्ड कुठे आहे ना त्याच्यात? हा हे बघ, वॉरंटी कार्ड. वॉरंटी कार्ड काय बोलला, वॉरंटी किती दिली आहे त्यांनी? सो असा होता आजचा दिवस. अरे कुठे गेली? सो असा होता आजचा दिवस. पासून असा तुटका फुटका व्हिडिओ हिने जबरदस्तीने केला. जबरदस्तीने नाही केला मी. कसा केला? माझं नाव लिहिलंय गाईज ह्याच्यावर. मला तर माहिती पण नव्हता. तेच मला तर माहिती पण नव्हतं कुकर वगैरे आणलंय. आम्ही घरी आलो आणि आम्ही घरीच होती. मम्मी आली आणि बोलते मी काहीतरी सरप्राईज आणलंय. आणि नंतर बघितलं तर कुकर होता. खोलल्यावर बघितलं त्याच्यावर माझं नाव होतं. कोणी लिहिलं माझं नाव? ताई. तू सांगितलेलंस.
मी बोललेली प्रिया प्रेम. उमेश कदम. प्रेम बघ. नाही, मग ताई बोलली माझं नाव नको टाकू, रियाचं टाक. मग तेच प्रेम बघ ना माझं ताईचं. माझं नाव लिहिलंय असं कुकरवर. आता माझा कुकर आहे ना मम्मी. हो. लिगली तू बोलशील आम्हाला जेवण कर तरच आम्ही याच्यात करू. लिगली कुकर माझा आहे. प्रथमेश आल्यावर त्याला ह्याच्यात गरमागरम आपण देऊया खिचडी. त्याला खिचडी जाम आवडते. व्हेज जेवण प्रथमेशला खूप आवडतं. त्याला नॉनव्हेज अजिबात आवडत नाही. नोट करो प्रथमेश दादा कमेंट प्लीज. हा सारखा बोलतो मामी मी आलो की तू खिचडी बनव तर आता प्रथमेश आला की याच्यात खिचडीच बनव. नो दिस इज रॉंग. ऍक्च्युली याचं उलट आहे. मम्मी बोलते त्याचं सगळं उलट आहे. आणि सो व्लॉग इथे संपतोय. रात्रीचे वाजले 10:30 आणि आता बिग बॉस चालू झाले OTT. नवीन शो काय बोलायचंय बोल. विसरली. बकवास आहे OTT. नाही आता चालू पण नाही झालंय ना एवढं. मी कालचा एक भाग बघितला पण मला नाही आवडला. त्यात ती वडापावाली चॅन्ड्रिका आहे. येस. अजून कोण आलंय. विशाल आहे. अजून कोण आहे. लव कटेरिया. झालंय. अभ्यास कर चल. येस आज दाखवलं मी अभ्यास केलेला. क्लासवरून आली आहे आणि वर्ष आहे. येस. सो व्लॉग इथे संपतोय. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत बाय. बाय बाय बोल. बाय. ओके गाईज बाय.